हॅलो यूट्यूब फॅमिली, आज आपण बनवणार आहे मच्छी थाळी बनवणार आहे आणि त्याच्यासाठी आपण कुठले कुठले प्रकार करणार आहे ते सुरमई आहे, बांगडा आहे आणि ओले बोंबीलचं तिकलं आहे ते आपण आता ग्रीन मध्ये बनवणार आहे। आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यात प्रथम आपण घेतलेला आहे कढीपत्ता आणि कांदा चांगला भाजून घेतोय आणि बिना खोबऱ्याचा आपण बनवणार आहे। कशा पद्धतीने बनवणार आहे तर चला बघूया। चांगला मस्त असं जरासा कांदा आपण असं भाजून घेऊया अशा प्रकारे। तर तुम्ही सुद्धा असा कांदा भाजून घ्या। आणि हे हिरवं कालवण आहे आपलं, थोडंसं तिकलं असतं, थोडंसं ओले बोंबील आहे, त्याचा रस्सा आहे। माझ्याकडे 2 बोंबील आहेत, ते एक ताटावर असे मस्त असं पूर्ण जेवण असं आपलं तयार होईल असं ह्या पद्धतीने। तर ते फार चवीला लागतं, आपण त्या पद्धतीने आपण बनवणार आहे आणि त्याच्यात खोबरं नाही टाकणार आहे। तर हे कांदा आता आपला भाजून झालेला आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। आणि आता आपण त्याच्यामध्ये आता डायरेक्ट आता फोडणी देत आहे आणि ते थोडं आपण तेल, एक पळीवर तेल टाकून घेतलेलं आहे। तर आपल्याकडे होती पुदिना आणि कोथिंबीरची चटणी होती, ती मी 2 ते 3 चमचे ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। कारण ह्याच्यात आता आपल्याकडे थोडंसं लसूण सुद्धा ह्याच्यात थोडासा वाटला गेलेला आहे आपल्याकडे, आणि थोडी 2 हिरव्या मिरच्या अशा वाटल्या गेलेल्या आहेत। तर हे झालेलं आहे पुदिना आणि कोथिंबीरची चटणी आहे, ती मस्त अशी भाजून घ्यायची तेल सुटेपर्यंत, म्हणजे व्यवस्थित चव लागेल। आणि जो कांदा भाजून घेतलेला तो वाटलेला आहे मी, तो सुद्धा मी आता एक जीव सगळं करून घेते। म्हणजे कोथिंबीरची आणि पुदिन्याची चटणी प्लस आपण कांदा जो भाजलेला होता त्याचं वाटण आपण व्यवस्थित याचं करून घेतलेलं आहे। आणि आता मस्त तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं, त्याच्यात हळद टाकायची थोडी, हे बघा या पद्धतीने हळद पण चांगली एक जीव होऊन द्यायचे आपल्याला, मिक्स करायचे। आणि साईडला तेल सुटेपर्यंत मसाला हा पूर्णपणे भाजून घ्यायचा, त्याच्यामुळे काय होतं एक कालवणाला एक वेगळी चव लागते, अशी मस्त अशी चव लागेल। आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं चिंचेचं पाणी सुद्धा टाकणार आहे। तर चिंच थोडी आपण भिजत ठेवलेली होती, तर त्या पद्धतीने आपण थोडंसं चिंचेचं पाणी सुद्धा टाकणार आहे। तर आता मी ह्याच्यामध्ये टाकते बघा, जो मसाला वाटलेला पाणी आहे ते टाकून घेते, म्हणजे तेही वेस्ट मिक्सर धुवून आपण हे घेतलेलं आहे। आता हे चिंचेचं पाणी तेही आपण आता त्याच्यामध्ये टाकून घेत आहे। तर आता हे बघा हे झालेलं आहे चिंचेचं पाणी टाकून आपलं, आणि आता मस्त अशी उकळ होऊन द्यायची, चांगलं उकळ होऊन द्यायची। चिंचेचं पाणी थोडंसं घ्यायचं आहे आपल्याला, बस जास्त घ्यायचं नाहीये, कारण जेवढं गरज आहे तेवढीच, नाही तर जास्त आंबट पण व्यवस्थित लागत नाहीये। तर ह्या पद्धतीने आता आपण मस्त असं गॅसवर अशी उकळ येऊन द्यायची छानपैकी। आणि उकळल्यानंतर आपल्याकडे बोंबील काही फार मोठे नाहीयेत, एक असं जेवणाच्या ताटाबरोबर असावं म्हणून मी बनवते हे। तर अगदी छोटे बोंबील आहेत, मोठे बोंबील असेल तर अप्रतिम चवीला होतात हे असे रस्सा। तर हे बघा हा रस्सा असा मस्त असं मिक्स करून घेतलेला आहे। उकळ अगोदर टाकायचं नाही, नाहीतर ते बोंबील आपल्याला अदृश्य होतील, त्याच्यामुळे अगोदर बोंबील टाकायचे नाहीत, लहान असो किंवा मोठे असो। जेव्हा आपल्याला ही उकळ चांगली शिजली की थोडीशी बाकी असते आपली शिजवण्यासाठी, थोडा वेळ अजून असतो आपल्याकडे, ही मस्त ग्रेव्ही मी मिक्स करून घेतलेली आहे। तर मच्छी कधी पण डायरेक्ट आपले हे बघा, आता हे बोंबीलचे तुम्ही साईज बघू शकता, अगदी छोटे बोंबील आहेत माझ्याकडे। तर ते मी आता उकळत्या रस्स्यामध्ये टाकलेले आहेत। आता थोडंसं उकळ द्यायचं, 1-2 सेकंडवर आपलं झालं की लगेचच बंद करायचं गॅस, नाहीतर बोंबील तुम्हाला सांगते म्हणजे अदृश्य होतील, हे नेहमी लक्षात ठेवा। आता तुम्ही म्हणाल अदृश्य म्हणजे काय, तर जास्त शिजले जातील म्हणून मी अदृश्य म्हटले, कारण ते दिसणार नाही। ओले बोंबील आधीच नरम असतात, एकदम असे सॉफ्ट असतात, मग मोठे बोंबील कसे पटकन असे काढता येतात, पण लहान बोंबील आता जास्त, आता तुम्ही बघू शकता मी उकळताना तुम्हाला बाहेर असे काढून दाखवते की कशा पद्धतीने ते आपण केलेले आहेत। तर आता हे बघा मी तुम्हाला दाखवते, म्हणजे ते बोंबील बघा लहान बोंबील असल्यामुळे ते अगदीच गळून जातात, लगेच असे मऊ होऊन जातात। तर आता आपलं हे झालेलं आहे, आता आपण हे काढून घ्यायचंय। तर हे बघा मस्त असा रस्सा चमचमीत झालेला आहे, आणि असं आंबट सुद्धा झालेलं आहे, तिखट सुद्धा झालेलं आहे। हे तुम्ही भातावर सुद्धा खाऊ शकता या पद्धतीने। आता हे बघा थोडंसं मोठे बोंबील असेल तर अजून छान झाले असते, पण आपलं असं फक्त जेवणाच्या ताटाबरोबर अशी मस्त तरी अशी ही सुंदर झालेली आहे।
तर एखाद्या वेळी कधी कधी बोंबील फ्राय करताना 1-2 बोंबील ठेवून द्यायचे, म्हणजे असे इमर्जन्सीला असं पूर्ण ताटावर जेवण होऊन जाते. आता हे 2 हिरव्या मिरच्या जरासं मी थोड्याशा मिरच्या टाकल्या होत्या, पण जरा अजून थोडं तिखट हवं म्हणून मी 2 मिरच्या वरून टाकलेल्या आहेत. तुम्ही वाटताना सुद्धा टाकू शकता, आणि जर कोणाला तिखट नकोच असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने वरून मिरच्या टाकू शकता. तर मला तिखट कमी वाटलेलं आहे. तर ह्या पद्धतीने आता आपलं हे झालेलं आहे. आता दुसरं म्हणजे आता आपण काय करतोय, सुरमई घेतोय. आता ह्या सुरमईसाठी आपण काय करणार आहे, तर थोडासा मी मसाला म्हणजे मीठ आणि कढीपत्ता आणि थोडासा लसूण अरोमा म्हणून फक्त साध्या मिठामध्ये ही सुरमई मी फ्राय करून घेते. तर या पद्धतीने तुम्ही सुरमई 1-2 सेकंद आपल्याला वर आणि असे 2 बाजूने व्यवस्थित थोडंसं असं कडक होण्यापर्यंत आपण अजिबात मी त्याला काही लावलेलं नाही. फक्त हळद, मीठ आणि लसूण आणि हे कढीपत्ता जो टाकलेला होता त्याच्यामध्ये मी डायरेक्ट फ्राय करून घेतलेला आहे. कारण त्याचं असं की आपण ह्याला आता आपण केळीच्या पानावर बनवणार आहे. तर आपण आता काय केलेलं आहे, पॅनमध्ये थोडासा आपण हा मसाला घेतलेला आहे. लसूण आहे, लाल तिखट आहे, थोडीशी मी आहे ना ऑनियन पावडर म्हणजे कांद्याची पावडर सुद्धा घेतलेली आहे. थोडंसं मीठ घेतलेलं आहे. लसूण टाकायची, गार्लिक पावडरची गरज नाही कारण लसूण आपण अख्खा त्याच्यात घेतलेला आहे. आणि थोडासा घरचा मसाला मी टाकलेला आहे. आणि त्याच्यात थोडीशी मी काश्मीरी मिरची पावडर सुद्धा टाकलेली आहे. कोथिंबीर टाकलेली आहे, कारण आपल्याला केळाच्या पानावर हे सगळं स्टफ करायचं आहे सगळं. तर मी मिक्स करून घेते थोडंसं, आणि मी गॅस बंद केलेला आहे कारण ते परतून घेणार नाहीये मसाला, मग त्याची चव व्यवस्थित लागणार नाही. आणि आपण हळद, तिखट, मीठ, एक साधं बोलायला गेलं तर हळद, तिखट, मीठ आणि कोकम असं हे आपण सगळं साहित्य टाकलेलं आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला सगळं टाकून घ्यायचं आहे. कोकममुळे एक वेगळीच चव येणार आहे, कारण आपण बोंबीलच्या कालवणामध्ये चिंच टाकले, तर आता आपण सुरमईमध्ये आता आपण कोकम टाकलेले आहे. तर त्याच्यात सगळं आले, लसूण आले, कोथिंबीर आले, पुन्हा कांद्याची पावडर आलेली आहे, मिरची पावडर आलेली आहे. पण आता हे बघा, आता आपण मस्त असं केळीचं पान घेतलेलं आहे. सुरुवातीला थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि आता आपण याच्यावर आता थोडासा कशा पद्धतीने मी मसाला लावते ते बघा. तर ह्या पद्धतीने पूर्ण असं केळीच्या पानावर हा मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे. आणि याच्यावर आता आपल्याला सुरमई ठेवायची आहे. आणि मी एका बाजूला लावून घेतलेली सुरमईला वरती मसाला, आणि आपल्याला तळभागाला सुद्धा लावायचं आहे म्हणून या पद्धतीने मी लावून घेतलेले आहे. तर तुम्ही सुद्धा असं बनवून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. वेगळ्या पद्धतीने थोडंसं, अगदी साऊथला पण बनवले जातात, आपल्या कोकणात सुद्धा बनवले जातात. आपल्या महाराष्ट्रामध्ये हा प्रकार खूप केला जातो. तर हा मसाला आपण दोन्ही बाजूने मस्त लावलेला आहे. खाली जशी कोथिंबीर आपण तळाला टाकलेली होती तशी वरती सुद्धा आपण कोथिंबीर अशी बारीक अशी स्प्रेड करून घेतलेली आहे, पसरवून घेतलेली आहे. आता आपण थोडेसे जरा हे पानं कडक आहेत, त्याला थोडे शेकले नाही, मी डायरेक्ट बनवते. थोडंसं वाफ दिली असते तर थोडे सॉफ्ट झाले असते हे पानं, तर हरकत नाही. तर अशाही छान होईल काही, कारण एकच आपलं सुरमई आहे, एकच पीस आहे. जर जास्त करायचं असेल तर मला पूर्णपणे असं हे करायला लागलं असं. आता मी काय केलेलं आहे, कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, थोडंसं तेल लावलेलं आहे. आणि आता ह्या तेलावरती मी हे जे आपण केळीच्या पानामध्ये स्टफ केलेले जे मसाले पुन्हा रॅप केलेला आहे केळीच्या पानामध्ये, ते आता आपण अलगद असं बांधून व्यवस्थित याच्यावरती ठेवलेलं आहे. तर आता हे चांगलं असं शेकायचं. जर आपल्याला वाटलं थोडं तेल अजून हवं असेल तर टाकू शकता. तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच एकदा बनवून बघा. मी थोडंसं झाकण ठेवलेलं आहे कारण ते पान खूप कडक होतं, वरती येत होतं, म्हणून ते थोडंसं नरम करण्यासाठी मी झाकण ठेवलं होतं. मच्छी काय लगेच होते, त्याच्यासाठी झाकण ठेवायची काही गरज नाही. तर हे बघा, मस्त अशी मच्छी झालेली आपली सुरमई मच्छी मसाला फ्राय. अगदी तोंडाला पाणी येईल, तुम्ही बघू शकता. फार सुंदर अशी ही झालेली आहे. अगदी 1-5 मिनिटांमध्ये ती झालेली आहे छान अशी. आणि असे प्रवासामध्ये जरी तुम्ही नेली कुठे आणि थोडं बरोबर असं राईस जरी घेतला तरी छान लागेल, भाकरीबरोबर पण छान लागेल. तुम्ही कशाबरोबर सुद्धा हे खाऊ शकता. फार सुंदर आणि खूप सुंदर झालेलं आहे. नक्की एकदा बनवून बघा ह्या पद्धतीने.
आणि जर हीच पद्धत वापरून तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले सुद्धा तुम्ही टाकू शकता. तर नक्कीच एकदा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चित्राज फूड अँड जर्नीला. आणि सर्वांना धन्यवाद की आपला यूट्यूब मॉनिटाईज झालेला आहे. तर हे बघा मस्त असं हे तुम्ही कलर बघू शकता मच्छीचा, फार सुंदर झालेला आहे आणि दोन्ही बाजूने मस्त खरपूस अशी फ्राय झालेली आहे. आणि आता आपलं पुढे काय आहे, तर पुढे आता आपण बांगडा घेणार आहे बनवायला. तर एकाच वेळी हे सगळं घेतलेलं आहे आणि काहीच मसाला न टाकता आपण फक्त ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे काळी मिरी आणि मीठ टाकलेलं आहे. तर हे बांगडे आता ह्याला काही तुम्हाला सांगायची गरज नाही, मसाले मी अनेक प्रकारे बांगडे बनवते. तर हे डायरेक्ट तेल गरम करून आपण हळद, मीठ आणि काळी मिरी पूड अशा पद्धतीने हे बनवले आहे. तर तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने बनवून बघा, लहान मुलांना फार आवडेल हे. तर आता आपण सर्विंग प्लेटमध्ये सगळं तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने हे घेतलेलं आहे. तर हे बघा मस्त असं सुंदर असं आपण ताट बनवलेलं आहे मच्छीचं. तर ही फिश थाळी आपली तयार आहे. आणि